नमस्कार. आई, काय वाटतंय आता मनात काय चाललंय? काय नाही, आनंद वाटतो. आनंद झाला, चांगला जावई मिळाला. हा, बरं वाटतं की नाही? हो. बरं, मुलीबद्दल सांगा तुमच्या. मी बद्दल काय लहानपणी चांगली विचार होती. लहानपणी हुशार होती, पण लग्न ठरल्यापासून नाही. हुशारी गेली. चांगले विचार होते. हा? विचार होते त्याचे. असे हुशार होती. मग कशात आवड कशात होती? आवडा स्पर्धा विद्येत कामं घ्यायची. स्पर्धेत भाग घ्यायची. कुठल्या नंबर स्पर्धेत? काढायचे. नंबर काढायची. पण कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायचा लहान असताना? हे खो खो, लंगडी वगैरे, डॉजबॉल. डॉजबॉल आणि मोस्टली तीनच असायचे. आणि कला क्षेत्रात आवड नव्हती? हो, तेवढी नाही पण जास्त नाही सर. इथे पूजा किंवा असं काय सांस्कृतिक कार्यक्रमात हा, वगैरे? तेव्हा घ्यायचे असे. हो काय? तेवढे नसायचे. म्हणजे कशात भाग घ्यायचा? धावणी, धावणे लंगडी वगैरे. स्टेजवरती धावणे? नाही बाहेर असे असायचे ना प्रोग्राम तुमचे. नाही पण सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक मध्ये नाही तर एवढं नाही. कधी नाच वगैरे? नाही तसे गाणं नाही वगैरे? त्याच्या काय नाही, फक्त टाळ्या वाजवायच्या. बरं. आई, ताईबद्दल काय अजून सांगा. आता लग्न होणार, सून आणली? आनंद पण वाटतो. वाईट पण वाटत. सून आणली? हा. नाही, एकीकडे सून आली आणि आता एक लक्ष्मी चालली घरात. सगळं बालपण आठवत असेल ना? हा. काय सांगाल मुलीला? गेल्या घरी तू चुकीला. दिल्या घरी तू सुखी राहा. छान आशीर्वाद दिलाय. खरं इतके दिवस झी मराठीवरच्या या कार्यक्रमाची जाहिरात फक्त मी करत होतो. आज आईनी पण जाहिरात केली, दिल्या घरी तू सुखी राहा. टेन्शन येतं तुम्हाला? नाही ना? नाही. व्यवस्थित करेल, घाबरू नका. हा, जाऊन आली आहे ती, त्यांची पूर्ण चौकशी केली शेअर मार्केटमध्ये जाऊन. पुरा रेट खाली वर करून आले ते, काळजी करू नका आई. सगळं चांगलं होणार, कारण तुम्ही आयुष्यात सगळ्यांचं चांगलं केलंय की नाही. त्यामुळे चांगलंच होणार. तुम्ही काही आनंदातच राहणार आहे ती. काय माणसं चांगली आहे. माणसं चांगली आहेत तिकडची. हो हो, बरोबर. 3 महिने नुसती मिरवणुका काढत होते म्हणून चांगली असल्याशिवाय. भर गुलाल बिलालात आले, इथपर्यंत पोहोचले. ताई, काय वाटतंय आता नेमकं मला? खूप आनंद वाटतोय. हो ना. काय सांगाल तुम्ही तुमच्या सुनेला? काय सुनेला आता घरी येणार आहे तर काय सांगाल या निमित्ताने? काही नाही, सर्वांचे मान राखणं, कोणी आलं की हसून पाणी देणं, आणि घरातील लहान मोठ्यांची मान ठेवणं आणि हसून आपला एक ग्लास पाणी देणं कोणी आलं पाहुणे आधी पहिले तर. आणि कोण भुकेला आलं तर जेवण अन्न वगैरे त्यांना रिकाम्या पोटी कोणाला पाठवायचं नाही. आणि माझ्यासारखीच आहे ती. हो आहे, हसून खेळून राहणारी आहे. होय ना. व्हेरी गुड. काय ताई, अशा वेळेला काय टेन्शन असतं मनात? काय विचार चालतात? म्हणजे आई असं बोलली ना, त्याच्यामुळे मला थोडंसं बरं झालं. येणारच ना. बाबांविषयी सांगा तुमच्या. कोणाला मिस कराल या घरात? दोघांना पण, आई बाबांना. आता लग्न करून पुढे जाणार? मला विकोळी करणं मला जवळच आहे म्हणजे येऊ शकणार कधी. हो ना. हा क्षणच असा असतो ना की मला कधी कधी शब्दच सुचत नाहीत. खूप आनंदाचा क्षण असतो, पण त्याचबरोबर आईची होणारी चलबिचल मनाची आपण समजू शकतो. सासूबाई, तुम्हाला किती मुलं? 2 मुलगे 1 मुलगी. अच्छा, मुलीचं लग्न झालंय? झालं. चला, म्हणजे आता 1 मुलगी परत येणार घरात तुमच्या. हो, येणार. हो की नाही? हो. आणि आलेल्या प्रत्येकाचं आदरातिथ्य करायचं असं तुम्ही सांगितलेलं आहे. हो. बरोबर. मी आल्यापासून टिपावरी का मी दिसतोय? नाही असू द्या. म्हणजे ते काय आहे, देणार देणार नाही. मला बघायचं 1 मिनिटात आतून काय काय मला खायला आणून देणार आता ताई. चला, वेळ सुरू करूया. 1 2 3 वेळ सुरू झाली. पाडायची सवय आहे ना. 5 4 3 2 1. तिथे देऊ? बसा. ताई, मी असा का बसलो होतो माहितीये? तुमच्या हातामध्ये देणार नाही. मग
समजा बिस्किटांसारखं पडला नाही माझ्या पण पकडायला. कारण पाडायची सवय ना आमच्या ताईला. चला अशा तऱ्हेने वा यातले वेफर ताईने केलेले नाहीत, समोसे ताईने केलेले नाहीत, हो ना. पण आवडता पदार्थ बनवायला कोणता आवडतो? बटाट्याची भाजी. पदार्थ कुठं? बटाट्याची भाजी. हे आम्ही खातो आणि आमच्या होणाऱ्या भाऊजींना शुभेच्छा आहेत. याचा अर्थ त्यांच्या नशिबी नाही, त्यांना सुद्धा आवडते बटाट्याची भाजी. काय करतील, काय पर्याय आहे का त्यांच्याकडे आता.